नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत, पेन्शनचा लाभ घेतात, त्यांच्यासाठी शासनामार्फत इतर विविध अशा योजना ह्या राबवल्या जातात. आता यामध्ये जर पाहिलं तर सगळे जे लाभार्थी आहेत, निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे दिव्यांग लाभार्थी, त्यांच्याकडं UDID कार्ड हे असतंच. आता ह्या UDID कार्ड अंतर्गत विविध 11 ते 12 असे जबरदस्त फायदे जे आहेत हे घेतले जाऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग बांधवांसाठी UDID कार्डचे जे विविध फायदे आहेत, कोणकोणत्या ठिकाणी त्याचा लाभ घेतला जाऊ शकतो, याबाबत विस्तारित माहिती जाणून घेणार आहोत. पाहू शकता आपण दररोजचे जे अपडेट देत असतो, दिव्यांग बांधवांसाठी असतील, विधवा पेन्शन योजना असेल, त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, आजारी व्यक्ती, वृद्ध नागरिक यांच्यासाठी जी पेन्शनची योजना आहे, त्यांच्या सगळ्यांसाठी अपडेट देत असतो की त्यांचा जो लाभ आहे, पेन्शनचा हप्ता हा कधीपर्यंत येईल. जानेवारी महिन्यासाठी सुद्धा लवकरच अपडेट अपेक्षित आहे याच आठवड्यामध्ये. त्याबाबत सुद्धा अपडेट घेणार आहोत. व्हिडिओ असाच महत्त्वाचा ठरणार आहे, शेवटपर्यंत पाहायचं आहे. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचत राहतील. तर सुरुवात करूयात. यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी जे UDID कार्ड असतं, तुम्ही जर काढलं नसेल तर कसं काढायचं आणि त्याच्यानंतर 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या लाभार्थ्यांना काय काय फायदे मिळतात त्या कार्डचे हे पाहून घेऊयात. यामध्ये या अगोदर कार्ड जे आहे हे कसं काढायचं, त्याचबरोबर यामध्ये जे कार्ड आहे त्या कार्डसाठी आधार लिंक कशी करायची हे सगळी माहिती, आधार कार्ड UDID कार्ड जे आहे वेबसाईटवरून ऑनलाईन डाउनलोड कसं करायचं याबाबत आपण अगोदर व्हिडिओ घेतलेले आहेत. त्याची लिंक मी शेअर करतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. टेलिग्राम व्हॉट्सअपद्वारे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. UDID कार्डचे जे मुख्य फायदे आहेत, 40% पेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जे महत्त्वाचे फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये 40% पेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींसाठी UDID कार्डमधून मिळणारे 10 ते 11 सरकारी योजना आहेत. जवळजवळ या सरकारी जे वेगवेगळे लाभ आहेत हे लाभ दिले जातात. तर मुख्य जे आहेत ते पहिल्यांदा पाहूयात. पेन्शन सगळ्यात महत्त्वाची. मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या सांगितलं की निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत, दिव्यांग लाभार्थी, UDID कार्ड, त्याचबरोबर त्यांचा उत्पन्नाचा दाखला देऊन प्रत्येक महिन्यासाठी पेन्शन आहे 2500 रुपयाची पेन्शन, ह्या पेन्शनचा लाभ जो आहे हा घेतला जाऊ शकतो. यासाठी तुमचा UDID कार्ड हे कंपल्सरी असतं. 40% पेक्षा जास्त, तर यामध्ये तो लाभ जो आहे हा दिला जातो. दुसरा लाभ असा आहे, घरकुल योजना असेल, PM आवास योजना अंतर्गत 5% सवलत असते. सर्वेमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला जास्त सवलत मिळून जास्त प्राधान्य दिलं जातं आणि यामध्ये जास्त संधी ज्या आहेत यामध्ये तुम्हाला उपलब्ध होतात. PM आवास योजना असेल किंवा घरकुल योजनेअंतर्गत ज्यासाठी जी योजना आहे यामध्ये प्राधान्य दिलं जातं UDID कार्ड असेल तर. त्याच्यानंतर रेल्वेचा पास आहे. अपंगांसाठी रेल्वे प्रवासात सुद्धा सवलत जी आहे उपलब्ध असते. स्पेशल कंपार्टमेंट सुद्धा उपलब्ध असतं आणि त्याच्यामध्ये प्रवासात सवलत सुद्धा उपलब्ध असते. बस पास बद्दल तुम्हाला माहित असेल, सरकारी महाराष्ट्राची जी ST ट्रान्सपोर्ट आहे त्या ST मध्ये तुम्ही जर प्रवास करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 75% इतकी सवलत जी आहे बस पास ST मध्ये STच्या तिकिटामध्ये उपलब्ध आहे. त्याचा लाभ तुम्ही UDID कार्ड दाखवून घेऊ शकता. त्याच्यानंतर रेशन कार्ड आहे. रेशन कार्डसाठी अपंग कोट्यातून पाहू शकता ग्रीन, लाल आणि अंत्योदय कार्ड जे आहे या कार्डसाठी, रेशन कार्डसाठी तुम्ही अर्ज करू शकता UDID कार्ड असताना. त्याच्यानंतर 6वं जे आहे आयुष्यमान कार्ड आहे. 5 लाख रुपयापर्यंत वैद्यकीय खर्च जो आहे आयुष्यमान कार्ड अंतर्गत हा सुद्धा यामध्ये येतो. यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि हा जो लाभ आहे हा मिळवला जाऊ शकतो. त्याचबरोबर जे मनरेगा जॉब कार्ड घरकुल योजनेसाठी सुद्धा हे आवश्यक असतं. तर मनरेगा कार्ड जे आहे पैसे PM आवाससाठी सुद्धा आवश्यक असतं. तर हे सुद्धा तुम्हाला काढून मिळतं. ऑनलाईन पद्धतीने ते काढलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये संपर्क करू शकता. त्याचबरोबर हे डिव्हायसेस आहेत म्हणजे वेगवेगळे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिले जाणारे मुफ्त मजे यामध्ये फ्रीमध्ये असतात. मोफत व्हीलचेअर असेल, ट्रायसायकल असेल, तर ज्या गोष्टी आहेत यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी लागणाऱ्या तर या दिल्या जातात. समाज कल्याण जे विभाग आहे यांच्याकडून हे मोफत पुरवले जातात. विविध कार्यक्रम त्यांच्या अंतर्गत शिबिरं असतील हे राबवली जातात.
त्याचबरोबर कर्ज जे आहे तुम्हाला यामध्ये झारखंडमध्ये सुद्धा CMPG नावाचं कर्ज दिलं जातं. लोन असेल किंवा समाज कल्याण विभागाअंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय हा रोजगाराचा योजना आहे, तर रोजगाराअंतर्गत सुद्धा तुम्हाला जे विविध योजना असतात त्याच्या राबवल्या जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन व्यवसायासाठी लोन सुद्धा जे कर्ज आहे हे कर्ज दिलं जातं. त्याच्यामध्ये विशेष अशी सवलत सुद्धा उपलब्ध असते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत ही उपलब्ध आहे. समाज कल्याण विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर जे यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील, यामध्ये शाळा कॉलेज या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी सुद्धा त्यांना विशेष अशा स्कॉलरशिप ज्या आहे या दिल्या जातात. मागच्या व्हिडिओमध्ये या योजनेबाबत आपण माहिती दिलेली होती, तर त्यासाठी सुद्धा UDID कार्डद्वारे अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर जे शासकीय सरकारी नोकरी असतात विविध शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये, यामध्ये राखीव जागा असतात. जवळजवळ 4% जागा आहेत यामध्ये एकूण जागांपैकी या राखीव असतात. यामध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि त्या अंतर्गत जी नोकरी आहे शासकीय नोकरी हे मिळवली जाऊ शकते. तर अशा 11 फायदे आहेत. UDID कार्ड असल्यास त्या सर्व योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. अर्ज कसा करायचा याबाबत तुम्ही कमेंट करू शकता. टेलिग्राम व्हॉट्सअपला संपर्क करू शकता. आपण जास्तीत जास्त माहिती जेवढी शक्य होईल तेवढी तुमच्याबरोबर आपण पोहोचवणार आहोत. तर मोठी डिटेलमध्ये जी आपली माहिती आहे या योजनांबद्दलची हे आपण चेक केले. तुम्हाला एकदम डिटेलमध्ये जी माहिती आहे हे दिलेली आहे. विविध योजना असतील, पेन्शन योजना झाली, पेन्शन योजनेबाबतची PM आवास योजना आहे. PM आवास योजना 5% आरक्षण सवलत असते. मनरेगा कार्ड आवश्यक असतं. त्याच्यानंतर रेल्वे पास, बसमध्ये 75% तिकीट सूट आहे. त्याच्यानंतर रेशन कार्ड बद्दलची माहिती. त्याच्यानंतर TSO कडे ग्रीन कार्ड जे आहे कसं बनवायचं ते कार्ड यासाठी तुम्ही तहसील ऑफिसमध्ये संपर्क करू शकता, अर्ज केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आयुष्यमान कार्ड आहे, मनरेगा कार्ड याबाबतची माहिती आपण दिली होती. विविध जे डिवाइस म्हणजे विविध ज्या तुमच्या असिस्टिव्ह डिवाइस असतात या लागणारे अपंगांसाठीचे व्हीलचेअर, ट्रायसायकल असेल किंवा इतर या समाज कल्याण विभागाअंतर्गत दिले जातात. NGO सुद्धा यासाठीचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. विविध लोन योजना सुद्धा राबवल्या जातात. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज जो आहे कसा करायचा तर यासाठीच्या विविध योजना असतात, विविध विभागामार्फत राबवल्या जातात. म्हणजे जर लोनसाठीची योजना असेल, कर्जासाठीची, रोजगारासाठी किंवा व्यवसायासाठी कर्ज यासाठी तुम्ही समाज कल्याण विभागाअंतर्गत अर्ज करू शकता. त्याचबरोबर या अंतर्गत ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल यांच्या मार्फत सुद्धा 5% दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत विविध ज्या व्यक्तीसाठीच्या योजना असतात यामध्ये त्याचबरोबर सामूहिक अशा योजना असतात ते राबवले जातात आणि त्या अंतर्गत सुद्धा लाभ दिला जातो. UDID कार्ड जर असेल तर या सगळ्या ज्या विविध योजना आहेत ते सगळ्याचे लाभ आहेत हे घेतले जाऊ शकतात. मुख्य म्हणजे 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व यामध्ये असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हे जे विविध लाभ आहेत याबाबत आपण माहिती पाहिली. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्याबद्दलचं सगळी संपूर्ण डिटेलमध्ये एक व्हिडिओनुसार माहिती, त्याचबरोबर त्यासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती सुद्धा आपण देणार आहोत. मुख्य म्हणजे पाहू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट जे निराधार बांधव आहेत, ज्याचे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी जो पेन्शनचा लाभ आहे जानेवारी महिन्यासाठीचा हा कधीपर्यंत येऊ शकतो याबाबतची अपडेट त्यात हवी आहे. त्याबाबत सुद्धा 4 ते 5 दिवसामध्ये अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल. दररोजच आपण याबाबतचे अपडेट घेत असतो. एक खात्रीलायक अशी खरी अशी 100% महत्वाची अशी अपडेट आल्यानंतर ती सुद्धा तुमच्यापर्यंत अशीच वेळेवर पोहोचवणार आहे. त्यासाठीच मराठी बिग गाईड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.